धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि मोदींचाही राजीनामा झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणांनी पुण्यातल्या आंदोलनात वातावरण तापलं। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पुण्यात मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात मोठ्या संख्येनं पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलनं होत आहेत। पुण्यातही वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावर उतरून सरकार विरोधात घोषणाबाजी केली। या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। याच वेळी काही आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली। पालक आणि विद्यार्थ्यांनी पेपर लीक, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीनं निर्णय घ्यावा, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी आंदोलकांची मागणी आहे। वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनादरम्यान सरकार विरोधातील घोषणांनी पुण्यातील वातावरण काही काळ तापलं होतं। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आता राजकीय वातावरण देशभरात चांगलंच तापताना दिसतंय। एकीकडे सरकारकडून कठोर कारवाईचं आश्वासन दिलं जातंय, तर दुसरीकडे विरोधक आणि आंदोलक सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतात। मात्र या आंदोलनाबाबत तुमचं मत काय? विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत की या मुद्द्यावर राजकारण होतंय? याविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।